हॅलो सर्वांना, राम राम, जय सेवालाल. तर कशा आहात तुम्ही? तर मी आज बनवलेली आहे खव्याची पोळी. तर ही खव्याची पोळी मी कशी बनवलेली आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे मौसूत असा उंडा चुरून घेतलेला आहे, त्याला 10-15 मिनटं असा रेस्ट केलेला होता. आणि हे खवा घेतलेला मी अर्धा किलो आणि पिठी साखर आणि थोडंसं गव्हाचं पीठ. तर आता हे थोडासा उंडा घ्यायचा, त्याला असं सारख्या हलक्या हातानं सगळीकडून दाबून घ्यायचं आणि ही पिठी साखर घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा खवा बुडून घ्यायचा. अशी त्याला पिठी साखर लागते आणि त्याच्यानंतर हे थोडंसं गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचा, म्हणजे थोडं पीठ त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि हे उंड्यामध्ये भरून घ्यायचं. असं सगळीकडून दाबून दाबून घ्यायचं आणि असा उंडा तयार केला की एकदम पोळी फुगते. तर तुमची खव्याची पोळी फुगते का? माझी तर फुगली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायचं. हे हलक्या हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायची आणि अशी मोठी लाटून घ्यायची. तर हे बघा, हे हलक्या हलक्या हाताने इतकी मोठी पोळी लाटून घेतली आणि त्यावर थोडंसं तूप पहिले टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर ही पोळी टाकून द्यायची आणि पुन्हा थोडंसं सगळीकडून थोडंसं तूप टाकून घ्यायचं. नंतर पुन्हा वरून थोडंसं तूप टाकायचं, कारण खव्याच्या पोळीवर तूप टाकले की पोळी खूप छान लागते. तर ह्या माझ्या एक एक करून मी सगळ्या पोळ्या बनवून घेत आहे आणि हे बघा, मी ताट वाढायला घेणार आहे आता. तर कशा झाल्यात माझ्या पोळ्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, किती छान मधातला खवा पांढरा पांढरा दिसत आहे. आणि हे दूध घ्यायचं, दुधामध्ये पण थोडीशी पिठी साखर टाकून घ्यायची आणि थोडं तोंड लावायला मी आलूची सुकी भाजी केलेली आहे आणि भात आणि थोडासा रस पण घेतलेला आहे प्यायला सोबत. तर इतकी छान माझी पोळी झालेली. तुम्हाला आवडली तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. बाय सर्वांना.